97 आहे. दाखवते का मला एक मिनिट म्हणजे मला बघता येईल. हे पण एवढ्या ह्याच्यात किती फरक आहे बघ. सेमच आहेत सगळ्यांचे. ते बघ मला पण किमतीमध्ये बघ कसे फरक आहे. एक काहीतरी एक थोड्या वेळ करता ऑफर आहे 397 ला येतो. टाइमपास म्हणून मागून घेऊ ना काय ते खेळण्याचं ना त्यांना आता खेळायचं वय आताच खेळायला खेळत पण खाली लोकांचे प्रत्येकीचा रिव्ह्यू पण चांगले आहे दोघं अमेझॉन फ्लिपकार्टला. रिव्ह्यूवर न बघ एक हे आणि त्याच्यावर बघ पण. तो 397 वाला घेऊन टाकू. 100 फीट पाहिजे 100 मीटर पाहिजे म्हणते. हा 100 मीटर म्हणजे कोणते घेऊ फोन? रिव्ह्यू बघ ना कुठल्याचे चांगले ते. सगळ्यांचे सेमच आहे. मला नाही हॅलो hello, am I audible everyone? Hello, am I audible? Okay, please inform me if anybody is not able to join. Please inform me. ओके वैष्णवी तुमच्या ग्रुप मधलं जर कोणी जॉईन नसेल तर प्लीज सांग मला. श्रावणी वैष्णवी. ओके डन. आम्ही डन. अजून कोणी एक आम्ही चेक कर. Sorry. This is not the group. Once again. Timber. Anish is done now. So, Amey, can you please check with the Amlan is going to join or not? Please reply. Mridul to आहे, Chaitanya आहे already. He is there. Okay, guys, let's start now. Also, Pranav, please check with your friends also. If anybody is not able to join, inform me. ओके गाईज, सो लेट स्टार्ट. द लास्ट वीक आपण काय घेतलं होतं, तुम्हाला तो फॅक्टोरियल प्राईम नंबरचा प्रोग्राम करायला लावला होता. एम आय राईट एव्हरीवन? एम आय राईट?
Last week la, as I told you to create a program for factor, factorial. Okay. केला का प्रोग्राम तो? Everyone please reply. लास्ट वीकला आपण एक एक्झाम्पल घेतला होता. We'll show you that one second. So ज्यांचं पहिलं लेक्चर जावाचं त्यांचं मी घेईल अजून एक दोन लेक्चर सेपरेट. लास्ट वीकला एक दोन लेक्चर झाले. So please understand now. I'll take that lecture again. Don't worry. So today, the agenda as per the today's session, we are going to take the array in Java. We are going to take the array in Java. Please remember this. The last week ला आपण हा एक्झाम्पल घेतला होता. Hope you remember this. Okay, की आपण इथे एरियाचा एक एक्झाम्पल केला होता. Simple one. Then there was addition example. Simple example. मग एरिया क्लास केला होता. त्यात सर्कल एरिया आणि ट्रायंगल एरिया मेथड केल्या होत्या आणि त्याला आपण कॉल केलं होतं. हे बघा इथे हे एक्झाम्पल झालं होतं ना. प्लीज गिव्ह मी अपडेट. हे एक्झाम्पल झालं होतं की नाही? एरिया क्लास केला होता बघा लास्ट वीकला आपण. एरिया क्लास क्रिएट केला होता. देयर वॉज अ सर्कल एरिया मेथड, देयर वॉज ट्रायंगल एरिया मेथड अँड याला कॉल करायला आपण हा क्लास वापरला होता इथे, मेन क्लास. राईट, हा क्लास आपण वापरला होता इथे. इथून आपण कॉल केलं होतं आणि अजून एक लॉजिकचा प्रोग्राम सांगितला होता. ओके, हे बघा जे कोणी आज नवीन आहेत, फॉर एक्झाम्पल टेल मी हु ऑल आर अटेंडिंग द फर्स्ट लेक्चर टुडे. आणि जे कोणी मागच्या वीकला नव्हते असे कोण आहेत की जे आज पहिलं लेक्चर अटेंड करतायत? ओके, साक्षी, उपासना, आर यू देअर? राईट. Okay, Sakshi and Upasana. Okay, don't worry. I'll take one separate lecture for you. Just we have done with basic examples only. Look at this. Simple addition चा example घेतलंय. हे बघ, हे addition चा example आहे. त्याच्यानंतर एक एरियाचा एक्झाम्पल आम्ही घेतलं होतं. ठीक आहे. हा, सिंपल एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा. मग आपण इथे हे एक एक्झाम्पल घेतलं होतं. 1 फॉर सर्कल, 2 फॉर ट्रायंगल. ओके, असं बेसिक एक्झाम्पल घेतलं होतं. आणि अजून एक एक्झाम्पल मी यांना करायला सांगितलं होतं. ते म्हणजे one second. ओके, हे एक लॉजिक नावाचं एक्झाम्पल घेतलं होतं. हे बघा, हे एक घेतलं होतं. याच्यात फॅक्टर, फॅक्टोरियल असे तुम्हाला 10 फंक्शन लिहायला लावले होते. रिव्हर्स. ठीक आहे. सो मी हे घेतो परत. डोंट वरी. ज्यांचं नाही झालंय त्यांचं मी घेईल. So guys, do you want me to tell you this example again? काय चैतन्य, what? हॅलो, यस चैतन्य, जेडीके यूज करून म्हणजे काय? नोटपॅड ने म्हणतोय का? डोंट वरी चैतन्य, ते काय ते तर होणारच आहे. त्याला काही वेळ लागत नाही सांगायला. क्लिअर? म्हणजे ते उलट टूल वापरता आले पाहिजे चैतन्य. So but still if you want to use this thing, what notepad, I can use that, no problem. म्हणजे असं का वाटलं तुला की जेडीके यूज कर म्हणजे नोटपॅड ने करायचं असं? जस्ट टेल मी युअर डाऊट चैतन्य. म्हणजे अनम्यूट करून बोलला तरी चालेल. म्हणजे नोटपॅड ने शिकावं असं का वाटलं? अच्छा असं आहे का? बरं ठीक आहे. डोंट वरी. उलट आपण ऍडव्हान्स शिकतोय चैतन्य, कळलं का? ठीक आहे, बघ मी दाखवतो. डोंट वरी. सो एव्हरीबडी लिसन नाव. तर मग आज आपण काय करूया? लुक ॲट दिस. सगळ्यात पहिले इथे क्लास लिहायचा. पब्लिक क्लास. आपण एक बेसिक एक्झाम्पल घेऊ आता ॲरेचं. ओके, टेस्ट ॲरे 1. ठीक आहे. आणि मग मी इक्लिप्स दाखवेल वाटल्यास नंतर. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन स्ट्रिंग args. हे बघा, आता जे कोणी पहिलं लेक्चर अटेंड करतायत तर जावा मध्ये सगळ्या गोष्टी या क्लासमध्ये असतात. एव्हरीथिंग इज इनसाइड अ क्लास.
सो इथे मी क्लास घेतला टेस्ट अरे नावाचा. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं, इथे आल्यावर पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन ही मेन मेथड आहे जावा मध्ये. आता ही मेथड अशी का लिहायची, त्याच्यामुळे काय कारण आहे सगळं आपण बघूयात. हा झाला अरे, हे नंतर शिकवेल तुम्हाला मी. हा झाला क्लास पॅरामीटर साठी, हे आपण याचा सेपरेट टॉपिक आहे आपल्याकडे. या प्रत्येक वर्ड साठी सेपरेट टॉपिक आहे. प्लीज रिमेंबर दिस. देर इज अ सेपरेट टॉपिक फॉर इच अँड एव्हरी वर्ड. ठीक आहे. सध्या फक्त काय लक्षात ठेवायचं, दिस इज अ मेन मेथड इन जावा. दिस इज अ मेन मेथड इन जावा. नाव व्हॉट आय एम डुईंग, ओके, नाव व्हॉट आय एम डुईंग हिअर. आता आपण काय बघा, ॲरे टॉपिक झाल्यावर तुम्हाला हे समजायला लागेल याचा अर्थ काय. ॲरे टॉपिक झाल्यावर तुम्हाला हे कळेल. या वीकेंड मध्ये होऊन जाईल, डोंट वरी. इथे काय केलं आपण आता, सगळ्यात पहिले मला ॲरे डिक्लेअर करायचा आहे जावा मध्ये. टू डिक्लेअर द ॲरे इन जावा वी हॅव दिस सिंटॅक्स, जस्ट डिक्लेअर दिस सिम्बॉल ARR इक्वल टू दिस. हे बघा. तर पण याचा अर्थ मेमरी नाही झाली, हा फक्त ॲरे डिक्लेअर झाला. हा काय झाला, ॲरे डिक्लेअर झाला. चला मी हार्ड कोडेड व्हॅल्यू देतो. इथे लिहिलंय मी फर्स्ट ऑफ ऑल 10, 20, 30, 40, 50. सो याच्याने काय होणार, यू विल गेट ॲरे हिअर. लुक ॲट दिस. हिअर यू विल गेट द ॲरे. हा बघा, असा ॲरे आपल्याला मिळणार इकडे. 1 2 3 4 5. ओके. इथे आलो आपण. ओके. इथे बघा काय केलं आपण इकडे, 10 20 30, 10 20 30 40 and 50. This is called as my array now. Remember this. Array म्हणजे continuous memory allocation. Continuous memory allocation. Remember this. तर हे इलेमेंट इथे अलोकेट झाले. हा झाला 0 1 2 3 4. ओके. आता काय करायचं आपल्याला, हे जे इलेमेंट आहेत ना, याचं नाव आहे, या मेमरीचं नाव मी घेतलंय. सपोज दिस इज माय मेमरी. दिस इज व्हॉट वी हॅव अ मेमरी हिअर. या मेमरीचं आपण काय नाव घेतलं बघा इकडे. सो याला मी नाव दिलंय ARR. ARR. रिमेंबर द नेम ऑफ दिस मेमरी इज ARR. ठीक आहे. हा, या मेमरीचं नाव काय दिलं मी, ARR दिलं, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आता यू नो दॅट डिफॉल्ट इंडेक्स इज 0. आता याला प्रिंट करूयात. कसं प्रिंट करायचं, टेक द फॉर लूप हिअर. I इक्वल टू 0. त्याच्यानंतर I इज लेस दॅन ARR. बरं, तुम्ही काय कराल, सरळ 5 लिहिणार. पण जावा मध्ये आपल्याकडे देर इज अ मेथड कॉल्ड एज प्रॉपर्टी कॉल्ड एज लेंथ. नो नीड टू राईट द 5 हिअर, यू कॅन यूज ओनली लेंथ. आणि मग यूज केलं मी I++. ओके. So let's print this code here. System dot out dot println. Println. So area of, so not area, sorry. No, it's likely ARR of I. Now what happened? Listen. Initially you have I equal to 0, म्हणजे I इथे तुमचा. ओके. मग 0 हा लेस दॅन आहे 5 पेक्षा. मग ॲरेच्या 0 ला प्रिंट करा. म्हणजे इथे कमेंट मध्ये लिहितो 10 प्रिंट केला मी. I झाला 1. 1 झाला म्हणजे हा जो आहे हा गेला पुढच्या इंडेक्सला इथे. ठीक आहे. 1 लेस दॅन आहे 5 पेक्षा. पुढची व्हॅल्यू प्रिंट केली, काय होती ती 20. I आपला झाला इथे 1 2 3 झाला. ओके. सो I इज बिकम अ 3 नाव. हिअर इज I नाव. सो 2 लेस दॅन आहे आपला किती पेक्षा, 5 पेक्षा. I is 2. Remember this. 2 less than 5. What is the next value? 30. Next value 30. I becomes 3 now. 3 less than 5 peksha. Next value. What is the value at the index 3? Tell me. What is the value here in the index 3? 40. So print the value 40 now. Print the value 40 now. I becomes 4. 4 less than 5 peksha. Print the next value. That is a 50. So in this way, you can print the element which is present in the array. So first of all, you can print the element which is at the 0th index, then 1 index, then 2 index, then 3 index, then 4 index. So you can print your element from the array. I hope this is clear to everyone. Am I right? Please reply. Length is a property which will give you the number of elements which are present in the array.
सो इफ एनीबडी हॅज एनी डिफिकल्टी टेल मी. सो साक्षी समजलं का हे? उपासना कळलं का तुला काय केलं ते? इथे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन काय काम करतं बघा. याचं काम काय आहे की प्रिंटिंगचं काम आहे. जसं सी मध्ये प्रिंटएफ आहे, सी प्लस मध्ये सी आउट आहे, तसं जावा मध्ये ही लाईन आहे. पण ही लाईन पण काय आहे ती तुम्हाला समजेल पुढे, डोंट वरी. सगळ्यात पहिले मी ॲरेचा 0 एलिमेंट प्रिंट केला म्हणजे 10, मग I1 झाला, मग 20 प्रिंट केला, मग I2 झाला, याला प्रिंट केलं, हा प्रिंट केला, हा प्रिंट केला. कळलं? आता जर चैतन्याने विचारलं नोटपॅडने रन करायचं, मग काय करायचं बघा. सगळ्यात पहिली स्टेप इथे लिहून ठेवतो मी. उलट आपण ऍडव्हान्स गोष्टी वापरायला पाहिजे, पण हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. आय नो दॅट ऍज अ पार्ट ऑफ द कॉलेज सिलेबस यू शुड नो दिस. मी ते स्टेप्स लिहितो. स्टेप 1 टू रन द प्रोग्राम फ्रॉम नोटपॅड. रिमेंबर दिस. सेव्ह द प्रोग्राम इन अ फोल्डर. एक्झाम्पल मी काय करतो, याला सेव्ह करतो प्रोग्रामला. सेव्ह करा. डी ड्राईव्ह मध्ये गेलो मी. डी ड्राईव्ह मध्ये गेलो. इथे जावा बॅच नावाचं एक फोल्डर आहे. जावा 1 नावाचं एक फोल्डर आहे. लुक ॲट दिस. जावा बॅच 1 नावाचं एक फोल्डर आहे. त्याच्यात मी सेव्ह करतो प्रोग्रामला. टेस्ट ॲरे 1 डॉट जावा. बघा काय सेव्ह केलं मी की सेव्ह द प्रोग्राम इन अ फोल्डर युझिंग क्लास नेम डॉट जावा. एक्झाम्पल मी काय केलं, डी ड्राईव्ह मध्ये माझ्याकडे एक फोल्डर आहे जावा बॅच 1, त्याच्यामध्ये सेव्ह करतोय मी टेस्ट ॲरे 1 डॉट जावा. ही स्टेप समजली सगळ्यांना? माझ्याकडे डी ड्राईव्ह मध्ये या फोल्डर मध्ये मी माझा प्रोग्राम सेव्ह केला. ओके, ही झाली माझी स्टेप 1. क्लिअर एव्हरीबडी? ओके, सो प्रोग्राम काय केला आपण, सेव्ह केला. नेक्स्ट स्टेप. मग पुढची स्टेप काय करायची आहे याला रन करायसाठी. नेक्स्ट स्टेप मध्ये आता मी काय करणार, लेट स्टार्ट द कमांड प्रॉम्प्ट. स्टेप 2 स्टार्ट CMD म्हणजे काय, इथे विंडोज आणि आर करा म्हणजे ही विंडो येते. इथे CMD टाईप करा. माहिती आहे ना का नाही? प्लीज रिप्लाय. कमांड प्रॉम्प्टची विंडो माहिती की नाही? प्लीज रिप्लाय. एव्हरीवन प्लीज रिप्लाय. ओके, तर मग बाय डिफॉल्ट मी सी ड्राईव्हला आलो. पण माझा प्रोग्राम कुठे आहे सांगा तर बरं. माझा प्रोग्राम कुठे आहे तुम्हीच सांगा. माझा प्रोग्राम कुठे सेव्ह केला मी? टेल मी. Where is my program? In D drive. Correct. So press D and colon. Switch to the D drive. Remember this. Start CMD केलं. Okay. So by default path is of C drive. Okay, so here change directory. How to change? Okay, म्हणजे मी काय केलं, बाय डिफॉल्ट असं होतं माझ्या मशीन मध्ये सी ड्राईव्ह. ओके, युजर त्याच्यामध्ये माझ्या मशीनचं नाव राहुल. मला काय करायचंय, मी इथे गेलो. इथे फक्त मी असं लिहिलं बघा. मी आता इथे लिहितो चेंज डिरेक्टरी. कसं करतो बघा. चेंज डिरेक्टरी कसं करायचं, याच्या पुढे मी फक्त इथे लिहिलं. ओके, डी आणि कोलन. ओके, एंटर. याच्याने काय होणार, तुम्ही डी ड्राईव्हला येणार असे नाव. ओके, सीडी जावा बॅच 1. ओके, इथे कमेंट मध्ये लिहितो गो टू जावा बॅच 1 फोल्डर. After this, you will get the code in this way. Java batch 1. त्याच्यामध्ये ओके इथपर्यंत इथे प्रोग्राम आहे माझा. रिमेंबर दिस. So now I am at the location where my program is stored. So look at this. CD Java batch 1. हे बघा, हे इथपर्यंत कळलं? प्लीज रिप्लाय. स्टेप बाय स्टेप रिप्लाय करत राहा. मला डाऊट असेल तर लगेच सांगायचं. चैतन्य समजलं? ठीक आहे, फाईन. आता काय करायचं, इथपर्यंत आलो.
Okay. Next step. Step 3. Set path of Java compiler. म्हणजेच तुझ्या जेडीकेचा पाथ बरं का, काय नाव आहे चैतन्य, हे बघ म्हणजे जेडीकेचा पाथ कसा सेट करायचा बघ. आता इथे आलो, हे लिहिलं, इथे लिहायचं सेट स्पेस पाथ इक्वल टू सी ड्राईव्ह. हवं तर काय करा, ओके, जस्ट इथे लिहून ठेवतो मी, गो टू सी ड्राईव्ह और गो टू लोकेशन वेअर जेडीके folder is present and copy that path. आता माझ्या मशीन मध्ये मला माहिती आहे सी ड्राईव्ह मध्ये, हे बघा, आय कॅन गो टू सी ड्राईव्ह, देयर इज अ प्रोग्राम फाइल्स, हे बघा प्रोग्राम फाइल्स, इथे जावा आहे, हे बघा जावा, त्याच्यात जेडीके त्याच्यात बिन आहे, हा बिन, या बिन मध्ये कंपायलर आहे बघा, इथे जावा सी नावाचा, हा बघा कंपायलर, हा झाला कंपायलर. हा लक्षात घ्या, मला हा कंपायलर पाहिजे, हा कंपायलर मला पाहिजे, तर मी याला कॉपी करतो, इथे पाथला कॉपी केलं. सो सेट पाथ ऑफ जावा कंपायलर, गो टू लोकेशन वेअर द जेडीके फोल्डर इज प्रेझेंट अँड कॉपी द पाथ. सेट पाथच्या पुढे तो पाथ पेस्ट केला. स्टेप समजली का? ओके, अंडरस्टूड द स्टेप हियर, राइट? ओके, फाइन. Step 4. Once the path is set, then compile a program using Java C compiler. म्हणजे काय करायचं, हा पाथ सेट झाला आपला, इथे लिहिणार आहे आपण Java C. What is my program name? Test array1.java. ठीक है. After compilation you will get a .class file, means bytecode. Step 5. Run the bytecode using Java interpreter. हे कंपाईल झालं, इथे बघा काय लिहितो, फक्त लिहायचं जावा आणि हे फाईलचं नाव, आणि देन आउटपुट, हे दाखवतो बघा मी आता काय करतो. स्टेप 4 बघा करतो मी आता. स्टेप 4, इथे गेलो, जावा पहिले पाथ सेट केला का मी, नाही ना, सेट पाथ इक्वल टू आणि पेस्ट करा इथे, हा झाला पाथ माझा, पेस्ट नाही काहीतरी चुकलं, थांबा. सेट पाथ इक्वल टू सी ड्राईव्ह मध्ये प्रोग्राम फाइल्स आहे, त्याच्यामध्ये जावा आहे, त्याच्यामध्ये जेडीके, हा पाथ मी सेट केला माझ्या मशीनला. जर पाथ बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही, इथे तुम्ही फक्त जावा सी टाईप करा. हे बघा पाथ चुकलाय, ही लाईन आली म्हणजे पाथ चुकलाय, ही लाईन जर आली तर समजून घ्यायचं आपला पाथ चुकलाय. लक्षात घ्या मी काय बोललो ते. आता आपल्याला पाथ कसं काय चुकलं बरं बघूयात काय झालं. सी प्रोग्राम फाईल जावा जेडीके, अच्छा बिन पाहिजे होतं पुढे, स्लॅश आणि बिन असं पाहिजे होतं. ओके, मी इथे लिहिलंय ना बिन पर्यंत, हा आहे बघा, बिन पर्यंत पाथ आहे, इथे लिहा जावा सीन, एंटर करा. हे बघा अशा जर फाईल लोड झाल्या तर समजून घ्यायचं पाथ इज करेक्ट. जर अशा पद्धतीने फाईल लोड झाल्या तर समजून घ्यायचं पाथ इज करेक्ट. एव्हरीबडी अंडरस्टूड, प्लीज रिप्लाय. असं जर फाईल लोड झाल्या तर पाथ इज करेक्ट. ठीक आहे, फाईन. सो वन्स द पाथ इज करेक्ट, मग काय करा, जावा सी प्रोग्रामचं नाव काय, टेस्ट array1.java. ओके, टेस्ट array1.java. देयर इज एरर इन द कोड, लेंथचं स्पेलिंग चुकलंय बहुतेक. हे बघा, कॅनॉट फाइंड द सिम्बॉल लेंथ, असं वाचता यायला पाहिजे. जावाच्या प्रोग्राम मध्ये लाईन नंबर 6 मध्ये हे काहीतरी एरर आहे. सगळ्यात महत्वाचं स्किल प्रोग्रामिंग करणं नाहीये, सगळ्यात महत्वाचं स्किल हे एरर सॉल्व्ह करणं असतं. माझा पॉइंट कळला का? सगळ्यात चांगलं स्किल म्हणजे काय, इफ यू आर गुड
in solving the error means you are a good programmer. Understood my point? निस्ता प्रोग्राम रन झाला म्हणून नाही खुश व्हायचं. एरर सॉल्व्ह झाला, दॅट इज व्हॉट युअर स्किल्स. प्लीज अंडरस्टँड. सो इथे काय चुकलं बरं बघूया. सो लेट्स गो टू द प्रोग्राम. लेंथ स्पेलिंग चुकलं. लेंथ. लेट्स कंपाइल द कोड अगेन. तर कंपाइल झाला तो, तर एक फाईल तयार झाली असेल त्या फोल्डरमध्ये. ते फोल्डर ओपन करून दाखवतो तुम्हाला मी. डी ड्राईव्ह मध्ये जावा बॅच 1. हे बघा एक फाईल तयार झाली इथे. कंपाइल केल्यावर कोणती फाईल तयार झाली इकडे बघा. हे बघा हा माझा प्रोग्राम आहे, ही त्याची फाईल तयार झाली. ओके, लक्षात घ्या मी काय केलं ते. हे बघा हा माझा प्रोग्राम होता testarray.java. ही त्याची फाईल तयार झाली. याला म्हणतात क्लास फाईल. इफ यू ओपन दिस फाईल यू कांट एबल टू अंडरस्टँड. हे बघा ही नाही कळणार तुम्हाला. ही बाईट कोड फाईल आहे. ही जी फाईल आहे ना, बाईट कोड असतो हा. मग आपण जेव्हा रन करतो ना, तेव्हा आपण बाईट कोडला रन करतो. जावा करायचं आणि टेस्ट लिहायचं, ॲरे लिहायचं, बस एवढंच. 10, 20, 30, 40, 50 आउटपुट आलं. समजलं का सगळ्यांना? समजलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ओके चैतन्य, ठीक आहे. मग आता तू कोणता पण प्रोग्राम रन करू शकशील चैतन्य. अलग लक्षात दे. पण आपल्याला कसं टूल का वापरतो आपण? कोणता पण प्रोग्राम घे चैतन्य. तू यू कॅन रन फ्रॉम हियर. अंडरस्टूड? So guys, you tell me what you want. Should I use the Eclipse or should I use the Notepad? Tell me. Eclipse म्हणजे कसं डेव्हलपमेंट मध्ये Eclipse वापरतात, बाकी काही नाही. ओके, मी ह्या स्टेप्स देतो तुम्हाला, या फॉलो करा फक्त. ओके, आणि हवं तर तुम्ही करून बघायचं. इक्लिप्स मध्ये पण करून बघा. तेच आहे बघा, इक्लिप्सचा प्रोग्राम म्हणजे काय. एक काम करायचं चैतन्य, लक्ष दे. हे बघ सगळ्यांनी बघा मी काय करतो. एक काम करायचं बरं का चैतन्य. आता हे जे मागच्या आठवड्यात प्रोग्राम केले ना आपण, हे बघ याचा हा पाथ उचलायचा. हा जो पाथ दिसतोय की नाही तुला इथे, हे बघ हा जो पाथ आहे ना, या प्रोजेक्टला राईट क्लिक करायचं फक्त आणि प्रॉपर्टीज मध्ये जायचं. हे बघ इकडे, आणि हा जो पाथ उचलायचा. हा जो पाथ आहे ना, हा कॉपी केला मी. बघ बरं का, म्हणजे तुम्ही इक्लिप्स जरी वापरलं तरी चालेल. फक्त इथे रन करताना तुम्हाला जर प्रॅक्टिस करायची आहे तर मी इथे काय करतो, CD बॅकस्लॅश केलं, CD तो पाथ पेस्ट केला. आता त्याच्यात CD SRC फोल्डर आहे. हा बरोबर, इथपर्यंत आलो. आता बोल कोणता प्रोग्राम कंपाईल करू. लिहिताना मी इक्लिप्स मध्ये लिहिला. चल आता आपण एक्झाम्पल घेतला, एरियाचा नको करायला. कोणता घेतला, टेस्ट ॲडिशनचा घेतला. हा बघा पाथ मी सेट केलाय की नाही. आता इथे बघ मी काय करतो, जावा सी टेस्ट ॲडिशन. हे बघ जावा टेस्ट ॲडिशन झालं का नाही प्रोग्राम रन. टेल मी. इक्लिप्सचा प्रोग्राम मी जेडीकेने रन केला नोटपॅडने. ओके, मग प्रॅक्टिसला असं पण करता येईल. फक्त हा पाथ कॉपी करून घ्यायचा आणि त्या पाथला जाऊन जर प्रॅक्टिस करायची असेल तर नोटपॅड फक्त इथून रन नका करू. इथे लिहिताना याचा उपयोग करा, पण मग रन करताना इथून नका करू. असं रन करून. क्लिअर? यू कॅन रन युझिंग द नोटपॅड. ओके एव्हरीवन. ठीक आहे, फाईन. ओके, तर मग लक्षात द्या काही फरक नाही पडत. दोन क्लास जरी असले ना, हे बघा आता दोन क्लास आहे, टेस्ट एरिया आणि एरिया. तर रन करताना तू मेन क्लासला रन करायचं, फक्त मेन क्लासला. तो ऑटोमॅटिकली दुसऱ्या क्लासला कॉल करेल. ओके, बघूया आपण ते. चला लेट्स कंटिन्यू विथ आवर एक्झाम्पल ऑफ द ॲरे. वेर इज माय प्रोग्राम. Okay. Any difficulty in this code, please reply. Any doubt in this code, please reply.
ठीक आहे. आपण आता काय रिप्लाय हॅलो, आवाज येतोय माझा आता? हॅलो, एम आय ऑडिबल? ओके. तर बघा, ठीक आहे. नाव लिसन केअरफुली. आता आपण काय करतो इथे? सो आपल्याला या व्हॅल्यू युजरकडनं घ्यायच्या आहेत. आता राईट क्लिक, न्यू. आता ही बॅच 1 नावाचं आपलं फोल्डर बनवलंय मी, म्हणजे सगळे प्रोग्राम मला शेअर करता येतील. ठीक आहे. सो ज्यांना नाही माहिती इक्लिप्स कसं वापरायचं मी सांगेल. फाईल, न्यू, प्रोजेक्ट घ्यायचा. इथे बघा, प्रोजेक्ट घेतला मी इथे. आता इथे मी 1 का लिहितोय, म्हणजे मला तो प्रोजेक्ट टॉपला मिळतो म्हणून. 1 बॅच, सॉरी, go to file, new, and Java project is here. The issue, close all, file, new, and go for Java project here. Java project option असतं त्याच्यामध्ये. Go to next. ठीक आहे. सो यू विल गेट द प्रोजेक्ट हिअर. हा, हे बघा आपले प्रोग्राम येते सगळे. इथे प्रोजेक्ट मिळेल तुम्हाला. राईट क्लिक करा, न्यू, अँड क्रिएट अ क्लास. राईट क्लिक, न्यू, अँड क्रिएट अ क्लास. टेस्ट array 1.java. Okay, it's 2, suppose 2.java. What is the issue coming? Let me check. Right click, new, and a class array 1. And class, some problem is going on.
array1 dot java. Okay, just if you want a main method, click OK. हा बघा arrayचा क्लास आला. मागच्या प्रोग्राम मध्ये व्हॅल्यू हार्ड कोडेड होत्या. आता आपण युजर कडनं घेऊयात. सगळ्यात पहिले मी array डिक्लेअर केला असा, ओके, और असा. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मी पेंट मध्ये दाखवतो बघा. सो लिसन, काय केलं. हॅलो, आता येतोय का आवाज? हॅलो, ओके, ठीक आहे. तर काय झालंय, लाईट गेली माझ्याकडे, तर मी मोबाईलचा हॉटस्पॉट वापरतो. थोडंसं मे बी लॅग होईल. ओके, लिसन. सो माय वायफाय इज नाउ नॉट वर्किंग राईट नाउ. ओके, दॅट्स वाय. हा, ठीक आहे. सो लिसन, तर ॲरे घेतला इथे आपण. ॲरे, येस अनिश बोल. हॅलो. सो बघा, इथे एक तर असा ॲरे डिक्लेअर करा, किंवा यू कॅन डिक्लेअर द ॲरे विथ दिस सिम्बॉल ARR, B, और म्हणजे दोघांमध्ये काय फरक कळला तुम्हाला? व्हॉट इज द डिफरन्स इन बोथ द डिक्लेरेशन? बघा, हा पण व्हॅलिड आहे, हा पण व्हॅलिड आहे, पण दोघांमध्ये फरक काय माहितीये का? पहिल्या केसमध्ये, इन द केस 1, फक्त ॲरे कोण आहे? ARR आहे. पण दुसऱ्या सिच्युएशन मध्ये ॲरे कोण आहे? हा डेटा टाईपला आहे. ॲरे कोणाला आहे? डेटा टाईपला आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या सिच्युएशन मध्ये ARR आणि B दोघं ॲरे, पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त ARR ॲरे. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? इथपर्यंत समजलं का? पहिल्या डिक्लेरेशन मध्ये फक्त ॲरे, ARR इज द ॲरे. इथे सांगितलं मी, हिअर ओनली ARR इज द ॲरे. Here ARR and B both are array. Both are array. इथपर्यंत कळलं ना? बरं, एक मिनिट, मला ना वायफायला स्विच करायचंय. मे बी डिस्कनेक्ट झालं तर एक मिनिट, मी जस्ट स्विच करतोय. म्हणजे माझं वायफाय बंद होतं, नाव आता चालू झालंय, मी त्याच्यावर स्विच करतोय. जर डिस्कनेक्ट झालं तर परत कनेक्ट करतो. एक मिनिट थांबा, 1 सेकंड. हॅलो, एम आय ऑडिबल? हॅलो, एम आय ऑडिबल? स्क्रीन दिसते ना? स्क्रीन दिसते का नाही? ठीक आहे, ठीक आहे. ओके देन, नो प्रॉब्लेम. ठीक. काय माहिती यांचा.
Okay, so I think there is some issue in our area right now today. Okay, so please just understand this. Maybe there is some issue. Okay. So now am I audible, right? Screen is visible. Hello? Screen दिसते ना? ठीक आहे. So listen now. ठीक आहे. तर बघा इथे मी तुम्हाला काय सांगितलं, हा पण माझ्याकडे ॲरे, हा पण ॲरे, बरोबर आहे. इथे फक्त ARR ॲरे, इथे ARR आणि बी दोघं ॲरे आहेत, लक्षात ठेवा. इथे फक्त ARR ॲरे, पण इथे ARR आणि बी दोघं ॲरे आहेत. मग आता चला याची मेमरी अलोकेट करू आपण. सो व्हॉट आय एम डुईंग नाव, सो स्कॅनर SC इक्वल टू न्यू स्कॅनर इन अ ब्रॅकेट system.in. आता स्कॅनर क्लास काय आहे, जे कोणी नवीन आहे त्यांना सांगतो. जर तुम्हाला कीबोर्डवरनं डेटा रीड करायचा असेल तर आपल्याला स्कॅनर क्लास लागतो. आणि स्कॅनर क्लास कुठे मिळणार तुम्हाला, यू नीड टू इम्पोर्ट द पॅकेज कॉल्ड एज जावा डॉट, इम्पोर्ट द पॅकेज हिअर जावा डॉट आयओ डॉट, नाही नॉट आयओ, जावा डॉट युटिल. इथे एक पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल. काय नाव आहे त्याचं, युटिल पॅकेज. तर तुम्हाला इकडे एक पॅकेज इम्पोर्ट करावं लागेल, जावा डॉट युटिल डॉट स्टार. तर हे पॅकेज जर इम्पोर्ट केलं तर तुम्हाला हा क्लास मिळतो. जसं सी मध्ये आपण हेडर फाईल इम्पोर्ट करतो, सी मध्ये जसं आपण हेडर फाईल इम्पोर्ट करतो तसं आपण इकडे पॅकेज इम्पोर्ट करतो. तर इथे मी स्कॅनर क्लास घेतला, जो स्कॅनर क्लासचा यूज काय, टू रीड डेटा फ्रॉम कीबोर्ड. system.in म्हणजे आपला कीबोर्डवरनं व्हॅल्यू रीड करणार. तर बघा मी काय करणार इकडे, syso इथे विचारलं मी, एंटर हाऊ मेनी numbers do you want, how many numbers do you want. सो इथे आपण काय घेतलं, मग आता किती नंबर आपल्याला पाहिजे अरे मध्ये, n मध्ये घेऊयात ते, n इक्वल टू sc डॉट नेक्स्ट इंट. तर नेक्स्ट इंटने काय केलं, जसं आपण सी मध्ये %d लिहितो ना नंबर साठी, तसं जावा मध्ये नेक्स्ट इंट लिहितात. तर याने मला कीबोर्डवरनं नंबर घेतला आणि तो n ला दिला, कीबोर्डवरून याने नंबर घेतला आणि तो n मध्ये दिला. ठीक आहे. तर मी सांगितलं मला 5 नंबर पाहिजे सपोज. आता काय करा, 5 नंबरचे ॲरे बनवा. ARR इक्वल टू न्यू इंटिजर ऑफ n, म्हणजे ॲरे बनवला आपण किती नंबर साठी, 5 नंबर साठी. सपोज दिस इज व्हॉट माय ॲरे नाव, हा झाला आपला ॲरे. ठीक आहे. त्या ॲरेचं नाव ARR आहे, लक्षात ठेवा. आता काय करायचं, याच्यात इलेमेंट टाकायचे. SYSO एंटर इलेमेंट्स इन I इक्वल टू 0, I लेस दॅन ARR डॉट लेंथ आणि I. याचा अर्थ काय असतो, I हा 0 ला सुरू करा, लेस दॅन 5 पेक्षा, आणि इथे काय करायचं बघा, ॲरेच्या 0 लोकेशनला SC डॉट नेक्स्ट इंट युजर कडनं नंबर घ्या. म्हणजे पहिला नंबर घ्या, ॲरेच्या 0 ला स्टोअर करा, म्हणजे इथे, कारण की I माझा 0 ला आहे, हा जो आहे तो 0 ला घेतला मी, लक्षात ठेवा. पहिला नंबर घेतला, इथे आला 10. ठीक आहे. I पुढे 1 झाला, 1 लेस दॅन 5 पेक्षा. नेक्स्ट नंबर घ्या, 1 ला स्टोअर करा, पुढचा नंबर इथे आला 20. मग I माझा 2 झाला, I बिकम्स 2 नाव. ठीक आहे. सो 2 लेस दॅन 5 पेक्षा. पुढचा नंबर घ्या, ॲरेच्या 2 ला स्टोअर करा, पुढचा नंबर आला इथे 30. परत I एक ने इन्क्रीमेंट केला, I इज हिअर नाव. पुढचा नंबर घेतला, इथे स्टोअर केला 40. त्याच्या पुढचा नंबर घेतला, इथे आला आपण, आणि इकडे I becomes 50. ठीक आहे. सो दिस इज द वे यू कॅन स्टोअर युअर एलिमेंट्स इन द ॲरे. हे समजलं का सगळ्यांना, हा कोड कळला सगळ्यांना. ठीक आहे. हाऊ टू स्टोअर द एलिमेंट्स इन द ॲरे, हाऊ टू स्टोअर युअर एलिमेंट्स इन द ॲरे. लेट्स प्रिंट द एलिमेंट. त्याला प्रिंट कसं करायचं, टू प्रिंट युअर डेटा फ्रॉम द ॲरे, SYSO करतो थांब. एलिमेंट्स इन ॲरे आर. इथे काय सांगितलं आपण, चैतन्य, सगळ्यात पहिले आपण स्कॅनर क्लास घेतला. स्कॅनर क्लास काय करतोय, कीबोर्डवरनं किती नंबर घ्यायचे ते system.in. याने विचारलं किती नंबर घ्यायचे, म्हणजे सॉरी system.in म्हणजे कीबोर्डला पॉइंट करतो, तो स्कॅनरला पास केला. स्कॅनर क्लास काय करतो, तो मेथड देतो आपल्याला, नेक्स्ट इंट, नेक्स्ट फ्लोट, नेक्स्ट डबल. इथे विचारलं हाऊ मेनी नंबर्स डू यू वॉन्ट,
हाऊ मेनी नंबर्स डू यू वॉन्ट. आय सेड नेक्स्ट इंट म्हणजे काय, पर्सेंटी सारखं काम करतं, कीबोर्ड वरून नंबर घेणार. आय सेड आय वॉन्ट 5 नंबर्स. आय सेड आय वॉन्ट 5 नंबर्स. मग इथे 5 नंबरचा ॲरे अलोकेट करा. हा ॲरे म्हणजे ही मेमरी आहे बघ, ही हा झाला माझा ॲरे. ठीक आहे. एकदा काय ॲरे झाला, मग इथे विचारलं मी एंटर द इलेमेंट्स इन द ॲरे नाव. मग आय तुझा 0ला घेतला पहिले आपण, हा बघा आय 0ला घेतला पहिल्यांदा. ठीक आहे. मग 0 लेस दॅन 5 पेक्षा, तर नेक्स्ट इन काय करतो, पहिला नंबर घेतो आणि 0ला स्टोअर करतो, म्हणजे पहिला नंबर इथे गेला. मग आय 1 झाला इकडे, 1 लेस दॅन 5 पेक्षा. पुढचा नंबर घ्यायचा आणि 1ला स्टोअर केला, म्हणजे नंबर इथे आला. आय 2 झाला, 2 लेस दॅन 5 पेक्षा. पुढचा नंबर घ्या, 2ला स्टोअर करा, म्हणजे आय इथे आला आपला 2 कडे. समजतंय का चैतन्य? Understood everyone? So in this way we can accept the element in the array. आता डिस्प्ले करायचे परत. डिस्प्लेचा कोड आताच आपण बघितला होता, तोच कोड आहे परत एकदा. फॉर लूप आय इक्वल टू 0, आय लेस दॅन ARR डॉट लेंथ आणि आय प्लस प्लस SYSO ARR ऑफ आय. तोच कोड आहे परत एकदा. आय 0, 0 लेस दॅन 5 पेक्षा 0चा नंबर प्रिंट करा. आय 1 झाला, 1 लेस दॅन 5 पेक्षा 1चा नंबर स्टोअर करा. आय 2 झाला, 2 लेस दॅन 5 पेक्षा 2चा नंबर स्टोअर करा. असं करत करत आपण 5 नंबर काय केले, प्रिंट केले इथे. असं करत करत आपण काय केले, 5 जे नंबर होते ते काय केले, प्रिंट केले. इथपर्यंत कळलं? आपल्याकडे अजून एक लूप आहे बघा. हा एक लूप झाला ऑर. जावा हॅज अ न्यू लूप कॉल्ड फॉर इच लूप. याचा अर्थ काय बघा, फॉर आय कोलन ARR. कंडिशनची गरजच नाही याला, फक्त हा जावाचा 5 व्हर्जन म्हणजे जावाच्या 5th व्हर्जन नंतर आलाय. SYSO आय दोघं व्हॅलिड आहे बरं का इथे. युझिंग फॉर इच लूप. हा प्रिंट करताना प्लस यूज करतात का, म्हणजे कॉन्कॅटिनेशन असतं ते. दर इथे नाही पाहिजे मला, जर तुला आधी काही स्ट्रिंग द्यायची असेल ना तर करायचं ते बरं का मृदुल. तुला जर इथे पाहिजे असं नंबर इज प्लस मग करशील, कळलं का? जर तुला त्याच्या आधी स्ट्रिंग प्रिंट करायची तर इथे प्लस कर, नाही तर नुसतं आय प्रिंट कर. कळलं का हे मृदुल? ठीक आहे. बरं, तर मग इथे काय केलं, हा लूप काय करतो बघा, हा नवीन लूप आहे जावामध्ये. हा पहिला एलिमेंट घेतला त्याने, त्याला प्रिंट केलं. दुसरा एलिमेंट घेतला, प्रिंट केलं. तिसरा एलिमेंट घेतला, प्रिंट केलं. ऑटोमॅटिकली तो कंडिशन डिटेक्ट करतो, म्हणजे कोडची साईज कमी करतं ही लोक. लक्षात घ्या. पुढे जाऊन पायथन मध्ये याच्यावरच कॉपी केलाय त्यांनी, पायथनचा लूप पण. जस्ट तुमच्या नॉलेजसाठी सांगतोय मी तुम्हाला. कोड साईज कमी केली. जर कंडिशन द्यायची असेल तर हा लूप यूज करा, कंडिशन नसेल द्यायची, सगळेच प्रिंट करायचे असतील तर हा लूप यूज करा. तर याला नवीन लूप म्हणतो आपण जावा मध्ये. दिस इज कॉल्ड एज फॉर इच लूप. लेट्स रन द प्रोग्राम नाव. इथे राईट क्लिक केलं, हाऊ मेनी नंबर्स डू यू वॉन्ट, 5 नंबर्स, 10, 20, 30, 40, 50. हे बघा दोघं याच्याने आले. इलेमेंट्स इन ॲरे आर युझिंग नॉर्मल लूप. पुढचा आला इलेमेंट्स युझिंग फॉर इच लूप. हे बघा हे आला. हा झाला आपला साधा पहिलेचा आधीचा लूप, हा झाला आपला नवीन लूप. कळतोय का कोड सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ओके, सो वी हॅव टू डिफरंट लूप्स इन जावा. वन इज म्हणजे याचा यूज तुम्हाला कळेल पुढे, खूप महत्वाचा आहे हा सुद्धा. कलेक्शन वगैरे आपण जेव्हा आता पुढच्या वीक मध्ये टॉपिक बघू ना, तुम्हाला समजेल याचा यूज अजून. डोंट वरी. सध्या आपण काय केलं, जस्ट रीड द फर्स्ट नंबर, स्टोर ॲट 0th पोझिशन, 1 पोझिशन, 2 पोझिशन, 3 पोझिशन, 4 पोझिशन. And using this loop you can print the normal data. Using this loop you can print the same data but using for each loop. Okay, so don't worry, after the lecture I will share all the codes with you, don't worry. पण आता
मी तुम्हाला जे बोललोय, आपल्याला जे शिकायचंय, नाव यू गाईज आर इन थर्ड इयर, तर तुम्हाला जेव्हा शिकायचंय तेव्हा असं सिंपल वेने नाही शिकायचं. यू नीड टू लर्न इन द इंडस्ट्री स्टँडर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू. प्लीज अंडरस्टँड. तर मग त्या पद्धतीमध्ये कोड असे नसतात लिहायचे. हा कोड मी इथे नाही लिहिणार. मला सांगा, हा जर क्लिअर असेल तर मी पुढच्या कोडकडे जातो. म्हणजे कोड हाच करायचा आहे मला, फक्त मला तुम्हाला प्रॉपर वे सांगायचा आहे कोड लिहिण्याचा. Everybody is able to understand. Can I please can I go to the next example? See, here is the array. How many numbers do you want? You can read this, store the element and display the element. Yes, Sakshi Patil, समजते का तुला? Pranav, are you there? म्हणजे जे कोणी पहिले लेक्चर अटेंड करताय, ओके, सो आय एम जस्ट आस्किंग. सो Akanksha, Sakshi from Cummins, understood this? Anant, Ameya, Pratik, ज्यांचा आधी नाही झालंय त्यांना विचारतोय. क्लिअर? अनिश, अंडरस्टूड दिस? ठीक आहे. मग आता हाच कोड मी कसा करतो बघा. हाच कोड आहे, मी फक्त थोडं चेंज करतो याची पद्धत, कोड करण्याची पद्धत बघा कशी आहे. 2 क्लास बनवतोय मी आता. एका क्लासचं नाव घेतलं मी इथे ऑपरेशन्स. एका क्लासचं नाव काय घेतलं मी? ऑपरेशन. 2 मेथड बघा, कोड तोच आहे बघा, कोड नवीन नाही, कोड तोच आहे, फक्त लिहिण्याची पद्धत सांगतो मी. हॅलो, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हॅलो, ठीक आहे. हा, ओके. तर बघा, आता मी काय केलं, प्रोग्राम तोच आहे माझा. ओके, क्रिएट ॲरे आणि दुसरी एक लक्षात घ्या, आपण स्किल असतं, तुम्ही कोड कोणत्या हाच प्रोग्राम मी बघा कसा रन करतो आणि एक क्लास घेतला इथे मी ॲरे 1. त्याला मेनला सिलेक्ट माझा आवाज नीट येतो का सगळ्यांना? जस्ट यू कनेक्ट करतो कॉल. नवीन ना लाईट जाते येते. ओके, मी डिस्कनेक्ट करतो परत.